एक पत्र आले, मी तुम्हाला वाचून दाखवते. प्रिय रघुराज, ओळखलं? रघु म्हणाले असते तर लगेच लक्षात आलं असतं. तुझी आई बुलत्या. प्रिय पत्रात लिहायचं असतं म्हणून, नाहीतर कुठल्या आईला आपल्या लेकरासाठी प्रिय लिहायची गरज पडल्या का? लेक हा आईसाठी प्रियच असतो. आज तुझा 73वा वाढदिवस. तू शाळेत असल्यापासून मी तुला आशीर्वाद देत्या. लय म्हातारा हो, पण तू अजून थोडा बी म्हातारा नाही झालायस. बरं आहे, हळूहळू म्हातारा हो. तुला हे पत्र लिहिताना माझं डोळं पाणवल्यात आणि मन अभिमानानं फुलून आले. जन्माच्या क्षणापासून आजपासून तुझ्या प्रत्येक टप्प्याचा मला अभिमान आहे. लहानपणी केलेली तुझी खोडकर खेळी, अभ्यासातली तुझी जिद्द आणि आयुष्याकडं पाहण्याचा तुझा निराळाच दृष्टिकोन, या सगळ्यामुळं माझ्या लेकराचा वेगळाच ठसा उमटतो. लेकरा, तुझ्या लेखणीनं अनेक हृदय जिंकली आहेत. कविता असू, लेख असू किंवा विचार, तुझ्या शब्दात नेहमीच प्रामाणिकपणा आणि मनातला गोडवा असतो बघ. तुला पाहून मला खात्री पटते की देवानं दिलेल्या गुणाचा तू योग्य वापर करतो आहेस. मला अजून आठवतंय, विद्यात तू लय मोठी संमेलनं भरवलीस. त्याला महाराष्ट्रातील मोठी माणसं बोलवलीस. त्या माणसांबरोबर माझं फोटो काढलंस. त्यांना माझी ओळख करून दिलीस. ही माझी आई. ती माणसं माझ्या पाया पडायची आणि म्हणायची, तुमचा पोरगा लय गुणी आहे. तवा ओर भरून यायचा बघ. साहित्य संमेलनात मोठी माणसं भाषण करायची. त्यांचं सत्कार व्हायचं. मी आपली तुलाच बघायची. आपलं लेकरू सोडून एका आईला दुसरं दिसतंयच काय म्हणा. तू लय मोठी कामं केलीस. लहानपणी तू कविता करायचास. अनेक कवी संमेलनात भाग घ्यायचास. साहित्य संमेलनाला जायचास. तेव्हा लोक म्हणायची, कवितेच्या नादामुळं पोरगं वाया जाय. भ्या वाटायचं तेव्हा. पण एक मन म्हणायचं, राजारामचं पोरगं हाय, असं कसं वाया जाय? तुझा बाप शेतात खयाच्या टायमाला पाखरासाठी गंज बाजूला काढायचा. जे कणीस वाकडं असतं ते पत्र्याला लटकवून ठेवायचा. देवाची खून असती असं म्हणायचा. पाखराच्या पोटाची काळजी करणारा तुझा बाप त्याच्या लेकराचं कसं वाईट होईल? बापाची पुण्याई फार मोठी तुझ्या पाठीशी. तुझा बाप मात्र कायम दिसत राहिला. तुला शिक्षण घेण्यासाठी मी तुला शाळेत नेलं, पण तू मला सगळ्या महाराष्ट्रात नेलंस बघ. मला आठवतंय, एकदा एका कार्यक्रमात तुझे अनेक विद्यार्थी तुझ्या पाया पडत होती. तेव्हा साक्षात तुकाराम महाराज माझ्या पोटाला जन्माला आलं असं वाटायचं. तू पुस्तकाच्या रूपानं रान जाई, आबाळ माती, मानदेशी बंड, गजानन महाराज ही पुस्तकं लिहिलीस. डोळ्याची पारणं फेडलीस बघ. महाराष्ट्र सरकारचा तुला शिक्षकाचा पुरस्कार मिळाला. तेव्हा पाक मुख्यमंत्र्यांजवळ नेलंस. सगळं पुन्हा फिरून दाखवलंस. पतंगराव कदम साहेबांच्या बायकोनं तुझ्यामुळं साडी चोळ देऊन माझा सन्मान केला. तुझ्यामुळं लय मोठी दुनिया बघितली मी आपली काय बी बोलत राहायची, पण तू कधी वाईट वाटून घेतलं नाही. तू कायम हसत राहायचास. रघु, लोकांना एक गोष्ट अजून कळली नाही. लेकरू झालं म्हणजे बाई आई होत नाही. तर लहानपणी ती लेकराचे जेवढे लाड करती तेवढेच लाड मोठ्यापणी तिच्या लेकराने केले तरच ती आई होती. आपल्या आईला लहान बाळाप्रमाणे माया लावणारा तुझ्यासारखा लोक असलाच पाहिजे. लोकांसाठी तू शिक्षक, पण माझ्यासाठी तू डॉक्टर. तुला बघितलं की दुखणं गायबच होतं. पण देव बी लय खोडीचा. पैसा जपून ठेवाय बँक आहे, पण आईबाप जपून ठेवाय बँक नाही. एक दिवस गेले तुला सोडून.
मला वाटलं आता तुझ्या आयुष्यातला माझा रोल संपला, पण नाही. तू एक दिवस माझ्या हातानं नारळ फोडून या विजय मला कदम शाळेची सुरुवात केलीस. त्यात मुलं यायला लागली. हळूहळू 2 खोल्याच्या 24 खोल्या बांधून काढल्यास. रघु मुलात का रमतो हे अजून लोकांना समजलं नाही. तू मुक्तांगण वाचनालय उभं केलंस, विजयमाला वाचनालय उभं केलंस, एवढी मोठी शाळा उभी केलीस. त्यात 48 संमेलनं भरवलीस, अनेक संस्था उभ्या केल्यास, अनेक झाडं लावलीस. रायगड, राजगड बघून जिजाऊला जसा शिवाजी महाराजांचा अभिमान वाटत असेल ना, तसाच विचार तुझी ही शाळा बघून मला माझ्या रघुचा अभिमान वाटतो बघ. ही फक्त शाळाच नाही, तर उद्या अनेक जिजाऊंचा शोभा तयार करणारे एक मंदिरच आहे. कधी शिवाजी महाराजांचं दर्शन झालं तर त्यांना अभिमानानं सांगील, माझ्या पोटी तुमचा एक मावळा जन्माला आलाय, त्याचं नाव रघुराज, त्याला खूप मोठा आशीर्वाद द्या. शिवाजी महाराज पुन्हा होणार नाही, पण महाराजांचा मावळा होईलच ना. असाच प्रामाणिक मावळा राहा. जेव्हा होशील तेव्हा खूप म्हातारा हो. तुझीच आई.